आज आपण इथे इंदोरच्या महाकालेश्वरची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर इंदोर इथे मध्य प्रदेशात उज्जैन येथे असलेले महाकाल मंदिराच्या अंतरात्म्याशी हिंदूच्या भावना काही जोडलेल्याच आहेत। कारण महाकाल मंदिर हे काही सामान्य मंदिर नाही, हे स्वयंप्रभू मंदिर आहे। याविषयी अनेक समजुती आहेत, ज्याचा उल्लेख धार्मिक ग्रंथामध्ये करण्यात देखील आलेला आहे। जरी नंतर मुस्लिम आक्रमणाने ते उद्ध्वस्त केले असले तरी ते पुन्हा देखील बांधण्यात आले होते। उज्जैनच्या महाकाल मंदिरात शंकराचे शिवलिंग आहे। हे भारतातील 12 प्रसिद्ध ज्योतिर्लिंगापैकी एक आहे। तर श्री महाकालेश्वर म्हणून ते ओळखले देखील जाते। एकेकाळी सम्राट विक्रमादित्य उज्जैनवर राज्य करत होते आणि महाकाल मंदिरात असलेले लिंग हे स्वयंभू असल्याचे म्हटले जाते। तसेच ते आतून शक्ती देखील देते अशी देखील तिथली मान्यता आहे। तर या मंदिरात भगवान महाकालेश्वर दक्षिणभिमुख आहेत। 12 ज्योतिर्लिंगापैकी केवळ महाकालेश्वरमध्येच असलेल्या तांत्रिक परंपरेचे हे वैशिष्ट्य आहे। तर इथे महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे मूळ कारण काय आहे? तर पुराणानुसार उज्जैनीवर एकेकाळी महाराज चंद्रसेनेचे राज्य होते। ते भगवान शिवाचे निस्मिक भक्त देखील होते। मणिभद्र हा भगवान शिवांच्या गणांपैकी प्रमुख राजा चंद्रसेनेचा मित्र होता। एकदा मणिभद्राने राजा चंद्रसेनाला चिंतामणी नामक रत्न भेट दिले। तो प्रचंड तेजस्वी होता असे देखील सांगितले जाते। राजा चंद्रसेनने आपल्या गळ्यात रत्न धारण केले। त्याने रत्न धारण करता संपूर्ण आभा उजळून निघाली आणि चिंतामणीच्या देवत्वामुळे राजा चंद्रसेनेची कीर्ती इतर देशांपर्यंत पसरली। राज्यात संपत्ती आणि अन्न देखील वाढू लागले, म्हणजेच अन्नधान्य। राजा चंद्रसेनेची वाढलेली कीर्ती पाहून इतर राजांनी ही रत्न मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न देखील केले, पण त्यांना त्यात यशच आले नाही। काही काळानंतर इतर राजांनी मिळून राजा चंद्रसेनवर हल्ला केला। ही माहिती मिळताच राजा चंद्रसेन भगवान महाकालाच्या आश्रयाला गेले आणि ध्यानस्थ झाले। त्याच वेळी तिथे एक विधवा आपल्या 5 वर्षाच्या मुलाला घेऊन दर्शनासाठी आली होती। राजा चंद्रसेन ध्यानातला पाहून मुलाला स्मृती मिळाली। घरी जाऊन त्याने एक दगड स्थापन केला आणि त्याची निर्जल ठिकाणी ठेवून पूजा करायला सुरुवात केली आणि ते ध्यानामध्ये मग्न झाला। तो इतका गळून गेला की त्याची आई त्याला पुन्हा पुन्हा हाक मारू लागली, पण तो मुलगा काही कळेना आणि तो काही बोलेना। मुलाच्या वागण्याने संतापलेल्या महिलेने त्याला मारहाण केली, सुरुवात देखील केली मारायला आणि पूजेचे साहित्य फेकून दिले। मुलाला शुद्धी आल्यावर तिथले दृश्य पाहून त्याला खूप वाईट वाटले। अचानक एक चमत्कार घडला आणि तिथे एक सुंदर असे मंदिर बांधले गेले। मंदिरात एक दिव्य शिवलिंग विराजमान होते। हे पाहून महिलेला आश्चर्य देखील वाटले। तेव्हापासून भगवान महाकाल उज्जैनमध्ये विराजमान झालेत। महाकाल हे उज्जैनचे राजा मानले जाते। त्याचवेळी भगवान महावीर प्रगट झाले आणि म्हणाले की या शिवभक्त मुलाच्या 8व्या पिढीत एक यशस्वी नंद जन्म घेईल आणि तो भगवान नारायणाच्या अवतारात संरक्षक होईल। अशा प्रकारे हे मंदिर द्वापर काळातील नंदजींच्या 8 पिढ्या आधी बांधले गेले आहे। तर धार्मिक ग्रंथानुसार इसवी सन पूर्व 6व्या शतकात उज्जैन येथील राजा चंद्रपद्योन त्याच्या कारकिर्दीचे उल्लेख आहेत। या मंदिराच्या व्यवस्थेची जबाबदारी त्यांचा मुलगा कुमार संभव यांच्यावर दिली होती। नंतर 10व्या शतकात आसपासच्या भागावर परमगार क्षत्रियांची सत्ता स्थापन झाली आणि त्यांनी या मंदिराची देखभाल केली। आता सम्राट विक्रमादित्य आणि महाकालेश्वर यांचा संबंध काय? तर सम्राट विक्रमादित्य उज्जैनचे अधिपती, ज्यांनी विक्रम युग सुरू केले आणि 57 विश्वपूर्ण म्हणजे इसवी सन येथे राज्य केले। सम्राट विक्रमादित्य हे माता हरसिद्धीचे महान भक्त होते, ज्यांचे मंदिर महाकाल मंदिरापासून थोड्या अंतरावरच आहे। त्याचवेळी सम्राटाची बहीण राजकुमारी सुंदरा ही महाकालची महान भक्त होती। असे देखील म्हटले जाते की सम्राट म्हणजेच विक्रमादित्यने आपली बहीण सुंदराला वचन दिले होते की तो अवंतिकासारखे तीर्थक्षेत्र आणि महाकालसारखे मंदिर असलेल्या ठिकाणीच तिचे लग्न लावून देईल। यानंतर त्याने कालीसिद्धी नदीच्या काठावर सुंदरगड नावाचे एक शहर वसवले। आज या शहराला सुंदरसी म्हणतात, जे शुजापूर जिल्ह्यात आहे। सम्राट विक्रमादित्यने सुंदरगडमध्ये भव्य महाकाल मंदिर देखील बांधले, जेणेकरून लग्नानंतर त्याची बहीण महाकालची पूजा करू शकेल। या मंदिराभोवती कालभैरवनाथ
नवग्रह, बडे गणेश, चिंताहरण गणेश, गोपाळ मंदिर देखील बांधले गेले आहेत. शहर वसवल्यानंतर सम्राट विक्रमादित्यने आपली बहीण सुंदरा हिचे तिथे लग्न लावून दिले. शजापूरच्या या महाकाल मंदिराच्या गर्भगृहात एक गृह आहे. तिथून उज्जैनच्या शिल्पा नदीचे पाणी राजकुमारी सुंदराच्या स्नानासाठी येत असे. हा जलमार्ग सम्राट विक्रमादित्यने बांधला होता. पुढे तपस्वी बाबा महाकालच्या दर्शनासाठी याच गुहेतून उज्जैनला जात असत. आता ही गुहा बंद करण्यात देखील आलेली आहे. सम्राट विक्रमादित्यबद्दल असे म्हटले जाते की त्यांना माता हरसिद्धी आणि माता बगलामुखी यांनी दृष्टांत दिला होता. आजूबाजूला असलेल्या देवी अवंतिका नगरीचे रक्षण करतात. सिंहासन बत्तीसी आणि विक्रम बेतालची कथा ही विक्रमादित्यशी जोडलेली आहे. विक्रमादित्यचे वर्णन स्कंद पुराण आणि भविष्य पुराणात देखील आढळतात. विक्रमादित्य सारखा न्यायी राजा नव्हता असे मानले जाते. प्रजेची स्थिती जाणून घेण्यासाठी तो रात्री वेशात बाहेर पडत असे. विक्रमादित्य गेल्यानंतर हे शहर महाकालच्या अधिपत्याखाली आले. त्यांच्या हाताखाली राहून त्यांचे राज्य करावे लागले होते. महाकाल हे उज्जैनचे अधिपती असे म्हणतात की अवंतिका प्रदेशात तोच राजा रात्री राहू शकतो जो विक्रमादित्य सारखा असतो. त्यामुळे आजही कोणतेही मंत्री किंवा आमदार रात्री उज्जैनमध्ये राहायला घाबरतात. असे म्हटले जाते की ज्याने हे केले तो दुसऱ्या दिवशी त्याची खुर्ची गमावतो किंवा तो मरण पावतो. विक्रमादित्यने श्रीलंकेपासून तिबेट, चीन, सध्याचा तुर्कमेनिस्तान, इराण आणि अरबस्थानापर्यंत राज्य केले असे म्हणतात. अरबी कवी जिरहाम किंटोई यांनी आपल्या शायर उल ओकुल या पुस्तकात विक्रमादित्यच्या अरबस्थानावरील विजयाचे वर्णन केले आहे. हे पुस्तक तुर्कीची राजधानी इस्तंबूल येथील मकतलाल ए सुलतानियाच्या ग्रंथात ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. इस्लामी आक्रमण आणि इल्तुतमिशचे मंदिर पाडले. आता 11व्या शतकाच्या 8व्या शतकातील गझनीच्या सेनापतीने या मंदिरावर हल्ला केला होता असे इतिहासकार सांगतात. यानंतर 11व्या शतकात उत्तरार्धात आणि 12व्या शतकाच्या सुरुवातीला राजा उदयदित्य आणि राजा नरवर्मा याच्या कारकिर्दीत मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली होती. 1234 ते 35 मध्ये भारतात इस्लामी आक्रमणांची सत्ता प्रस्थापित झाली. तेव्हा त्यापैकी एक इल्तुतमिश हे मंदिर पाडले. असे म्हणले जाते की हिंदूचे ज्योतिर्लिंग एका तलावावर लपवले होते. यानंतर मुघल आक्रमण औरंगजेबाने या ठिकाणी मशीद बांधली होती. तर इतिहासकारांच्या मते मंदिर पाडल्यानंतर सुमारे 500 वर्ष मंदिराच्या अवशेषामध्ये महाकाल ज्योतिर्लिंगाची पूजा केली जात होती. ग्वाल्हेर माळव्याने तत्कालीन सुभेदार आणि सिंधिया घराण्याचे संस्थापक राणोजी सिंधिया यांनी बंगालच्या विजयापैकी उज्जैन तेथे तळ ठोकला आणि महाकाल मंदिराची दुर्दशा पाहून ते अस्वस्थ झाले. असे म्हणतात की बंगाल जिंकून परत येईपर्यंत त्यांनी उज्जैनमधील अधिकारी आणि व्यापारी यांना भव्य महाकाल मंदिर बांधण्याचे आदेश दिले. राजमाता विजयराजे सिंधिया यांनी त्यांच्या राजपथ हे लोकपथ पर या आत्मचरित्रात त्यांचा उल्लेख केलेला आहे. बंगाल जिंकून राणोजी सिंधिया परत उज्जैनला पोहोचले तेव्हा त्यांनी तिथे औरंगजेबाने बांधलेली मशीद पाडली आणि नव्याने बांधलेले मंदिर अभिषेक करून महाकालची पूजा केली. यानंतर त्यांनी पुन्हा सिंहस्थ कुंभ आयोजित करण्यास सुरुवात केली. आता बघूया महाकालेश्वर मंदिराची रचना कशी आहे. तर 12 ज्योतिर्लिंगामध्ये 3ऱ्या क्रमांकावर येणारे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर 3 विभागात विभागले गेले आहे. मंदिराच्या खालच्या भागात महाकालेश्वर, मध्यभागी ओंकारेश्वर आणि वरच्या भागात नागचंद्रेश्वर अशी शिवलिंग प्रतिष्ठा आहेत. महाकालेश्वर मंदिराच्या शिखराच्या 3ऱ्या मजल्यावर भगवान शंकर आणि माता पार्वती विराजमान आहेत. तिथे शिवलिंग देखील आहे. ही सुंदर आणि दुर्मिळ मूर्ती नागपंचमीच्या दिवशीच पाहायला मिळते. कोठी तीर्थकुंडाच्या पूर्वेला मोठा व्हरांडा आहे. येथून महाकालेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याचा मार्ग आहे. या वराड्याच्या उत्तरेकडून टोकाचा राम आणि देवी अवंतिका यांच्या आकर्षित मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या पश्चिम, उत्तर आणि पूर्वेला गणेश, पार्वती आणि कार्तिकेच्या प्रतिमा स्थापित केल्या आहेत. दक्षिणेला नंदीची मूर्ती आहे. शिवाची सुंदर मूर्ती म्हणजे स्तुती सर्व भिंतीवर कोरलेल्या आहेत.
तर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू